अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं, 28 तारीख 29 तारीख पौर्णिमा कधी लागत आहे, आपल्या घरी कुलदेवतेचा कुलाचार कुलधर्म कसा करायचा, आणि खूप जणांना आर्थिक चणचण असते. मग पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणती सेवा करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. पौर्णिमा उद्या गुरुपौर्णिमा आहे, व्यास पौर्णिमा आहे. उद्या प्रत्येक जण आपल्या घरी महाराजांचं गुरुमंत्र घ्यायचं आहे. 3 पळ्या पाणी आपण महाराजांच्या चरणावर टाकायचे आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवर, फोटो असेल तर फोटोवर. कारण की घरच्या मूर्तीवर आणि फोटोवर गुरुमंत्र किंवा 3 पळ्या पाणी टाकणं महत्वाचं आहे. बाकी तुम्ही मठामध्ये जा, केंद्रामध्ये जा, कुठेही जा. उद्या जर तुम्हाला जमलं तर देहधारी व्यक्तीकडून कानमंत्र घ्या, गुरुमंत्र घ्या आणि आयुष्यभर त्या गुरूंचा जप आहे तो करायचा. फक्त फॅशन म्हणून घेऊ नका. ज्यांनी पहिले अगोदर गुरुमंत्र घेतला असेल तर गुरूंकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जा किंवा त्यांना घरी बोलवा, पाद्यपूजन करा, त्यांचे शुभ आशीर्वाद घ्या. आणि कारण की आपली कितीही पत्रिका खराब असेल, किती पत्रिका खराब असतील, वास्तुदोष असेल, पण आपल्या घरामध्ये जर गुरूंचे चरण लागले तर घरामधील वास्तुदोष, पितृदोष सगळ्या गोष्टी कमी होऊन जातात. हे लक्षात ठेवा. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा कधीही गुरुला आपल्या घरी बोलवायचं, पाद्यपूजन करायचं. अशा पद्धतीने आहे. तर सत्यनारायण व्रत, सत्यनारायण कोणी करायचं? ज्यांच्या घरामध्ये पैशांची चणचण असेल, आर्थिक चणचण आहे, तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायला पाहिजे. आज 28 तारीख आहे, संध्याकाळी 6 वाजता पौर्णिमा चालू होते. उद्या 29 तारीख आहे, रात्री 8 वाजता पौर्णिमा संपते. मग तुम्ही उद्या दिवसभरात कधीही सत्यनारायण पूजन घरच्या घरी करावं. काय लागतं साहित्य? मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला. काही साहित्य लागत नाही आपल्याला. सत्यनारायण पूजन करण्यासाठी बाहेरून विकत कोणत्या गोष्टी आणायच्या नाही, काही नाही आणायचं. मग तुम्ही म्हणणार कस का दादा? श्रावणामध्ये एकदा फक्त ब्राह्मणाच्या हातून सत्यनारायण पूजन करावं, बाकी वर्षभर आपण आपलं घरच्या घरी करायचं. काही विकत आणायची गरज नाही. काय विकत आणायची गरज नाही? मग बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये गहू असता, प्रत्येकाच्या घरामध्ये तांदूळ असतो. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. सत्यनारायण करताना कोणत्याही गोष्टी विकत आणायची गरज नाही. हे कोण करू शकतं? कोणी करू शकतं. ज्याचं छोटं घर असेल ते पण करू शकतं, ज्यांचा बंगला असेल तर ते पण करू शकतं. असं काहीच नाही. कोणी जर म्हणणार मग आम्ही गरीब आहे, श्रीमंत आहे, असं काहीच नाहीये. कोणीही करू शकतो सत्यनारायण पूजन. तुम्हाला कोणत्याही वस्तू आणायची गरज नाही. तुम्ही बॅचलर राहत असाल तरी पण करू शकता. काय काय करायचं? सगळ्यात पहिले सत्यनारायण भगवानचा फोटो नसेल तर बालाजी महाराजांचा ठेवा, दत्त महाराजांचा ठेवा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा ठेवा. पण सत्यनारायण भगवानचा फोटो विकत आणा. तुम्ही म्हणणार आम्ही शेजारच्याकडून आणतो, सगळं अर्ध पुण्य शेजारी जातं. एक साधा सोपा छोटा फोटो असेल तो आणा, लॅमिनेट करून आणला तरी चालतो. सत्यनारायण भगवानचा फोटो पाहिजे. तर सत्यनारायण पूजनचा उपवास कधी करायचा? उद्या करायचा. कारण सूर्याने बघितलेली पौर्णिमा उद्या आहे, 29 तारखेला. 29 तारखेला सत्यनारायण भगवानचा उपवास करायचा. सकाळी पूजा करा, संध्याकाळी करा, कधीही करा, काही हरकत नाही. काय करायचं? आपण सगळ्यात पहिले जिथे सत्यनारायण भगवानची पूजा मांडणी करणार आहे त्याच्या खाली पहिले हळदीने स्वच्छ पुसून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं. पाटावर करा, चौरंगावर करा, काही हरकत नाही. त्याच्यावर तुम्ही काळं ब्लाऊज पीस न टाकता बाकी कोणत्याही कलरचं टाका, काळं सोडून सगळं टाका. खाली ब्लाऊज पीस टाकल्यानंतर काय करायचं? आपण सगळ्यात पहिले आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, कुलदेवतेचा टाक असतो, गणपती बाप्पाची मूर्ती असते. ह्या गोष्टी जर नसेल तर घ्या, ज्या गरजेचं आहे त्या. बाळकृष्णाची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती, शंख, घंटी आणि कुलदेवतेचा टाक. पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं? सगळ्यात पहिले आपल्या कुलदेवतेच्या टाकावर श्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा. कुलदेवतेच्या टाकावर श्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करा. कुंकुमार्चन करू शकता. बाळकृष्णाला हे देव आपण ठेवले, मग सगळ्यात पहिले काय करायचं? पानाचे विडे असेल, पान असले पान, नाही तर
फुलाच्या झाडाचे पानं जरी ठेवले काही हरकत, फुलाच्या झाडाचे पानं ठेवून द्यायचे. त्याच्यासोबत काय लागेल आपल्याला 3 सुपाऱ्या लागेल. एक कुलदेवता, कुलदेवताचं टाक असेल तो ठेवू शकता, किंवा 3 सुपाऱ्या, कुलदेवता, वरुण देवता, गणपती, 3 सुपाऱ्या ठेवायच्या फक्त. खाली सुपारी ठेवा, खाली कॉईन ठेवा, गंधाक्षत फुल व्हायचं. आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं, सगळ्यात पहिले गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये अभिषेक होईल. सगळ्यात पहिले सत्यनारायणची पूजा करायच्या अगोदर आसन घ्या. तुम्ही शांततेत पूजा करताना शांततेत पूजा करायची, गडबड करायची नाही. आपण मोबाईल बघायला कसं घंटा 2 घंटे बसतो, तसं पूजा करताना शांततेत करायला पाहिजे. आसन घ्या, शांततेत बसा. घरामध्ये सगळीकडे गोमूत्र टाकून घ्या. उंबरा असेल उंबरा पूजन करून घ्यायचं, गोमूत्र टाकून घ्यायचं आणि पूजा करायला बसायचं. सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची मूर्ती घ्या. मूर्ती नसेल सुपारी घ्या. त्याला गणपती बाप्पांना काय करायचं, आपण श्रीसूक्त, परत गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र, हे 2 गोष्टी घ्या. परम शीर्षादयम गौरीपुत्रम, हे जरी नाही आलं तुम्हाला, ओम गण गणपते म्हणायचं, सोपं, ओम गण गणपते नमः. हे झालं. आपण गणपती बाप्पाचा अभिषेक केला. गणपती बाप्पाचा अभिषेक केल्यानंतर आपण बाळकृष्ण घ्यायचं. गणपती बाप्पाला गंध, अक्षता, फूल दिव्याने ओवायचं, धुपाने ओवायचं. गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांना त्यांना पण अभिषेक करायचा. त्यांचा कसं करायचा, स्त्री सुक्त, पुरुष सुक्त. काय होतं, प्रत्येकाच्या घरामध्ये देव असता, आपण काय कोणी अभिषेकच नाही करत. सत्यनारायण करायचं खूप जण जीवावर येतं. सत्यनारायण म्हटलं की त्यांना वाटतं खूप साहित्य आणायचं. असं काहीच नाहीये, काहीच नाही आणायचं. गणपती बाप्पाचा अभिषेक झाला, सत्यनारायण भगवानचा अभिषेक झाला, खाली गहू ठेवा, एक कलश घ्या, त्याला स्वस्तिक द्यायचं, त्याच्यावर पाणी ठेवून द्यायचं, त्याच्यावरती तांदूळ ठेवा, त्याच्यावरती बाळकृष्णाची मूर्ती मध्यभागी ठेवली. ते केल्यानंतर आपण खाली पानाची विडे मांडलेले असतात. आपण वरुण देवता, कुलदेवता, गणपती बाप्पा, त्यांना पंचोपचार पूजा करायची, गंधाक्षता फुल, सत्यनारायण भगवानला हार घालायचा. त्याच्यासोबत व्यंकटेश स्तोत्र वाचा, श्री सुक्त, पुरुष सुक्त, व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा वाचा. आणि सत्यनारायण भगवानचे 5 अध्याय जे आहे ते कथा वाचून घ्यायची. बस एवढंच करायचंय तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त काही नाही. तुम्ही वरण भात भाजी पोळी नैवेद्य दाखवू शकता. शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा तो आपण घराच्यानीच घ्यायचा, दुसऱ्यांना नाही द्यायचा. व्यंकटेश स्तोत्र वाचणं, तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा. ही एवढी साधी आणि सोपी जर पूजा तुम्ही केली, घरामध्ये बघा कसं एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण मिळेल तुम्हाला. घरामधली वास्तुदोष, खूप जण म्हणतात ना वास्तुदोष, मग याला बोलवा त्याला बोलवा, वास्तू दाखवा, काही गरज नाही. आपण याला त्याला बोलून आपली वास्तू अजून खराब करून घेतो. कारण की येणारे लोक तू फक्त चुका काढता. म्हणून सत्यनारायण भगवान आहे, त्यांची प्रत्येक पौर्णिमेला आपण घरच्या घरी पूजा करायला पाहिजे. आपल्या गुरुला आपल्या घरी बोलवलं, गुरुचे चरण आपल्या घरी लागले तर आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष सगळे कमी होऊन जातील. काही गरज नाही कोणाला बोलवायची, त्यांचे चरण लागणंच महत्वाचं आहे. मग या व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. उद्या दिवसभर उपास जमला तर उपास करावा. उद्या जास्तीत जास्त कुंकुमार्चन, सिद्धकुंजिका स्तोत्र, कुंकुमार्चन, या गोष्टी आपण करायला पाहिजे, साध्या सोप्या. मग उद्या सत्यनारायणचा उपवास प्रत्येकाने करावा, जेवढं जमेल तेवढं, आणि व्यंकटेश स्तोत्र जास्त वाचावं. उद्या जवळच्या देवीची ओटी भरायची. प्रत्येक पौर्णिमेला चालू करून घ्या. प्रत्येकाने काय करायचं, जवळची देवी, आता जवळच्या देवीला पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला देवीची ओटी भरायची. आता आम्ही राहतो छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर आमच्या इथं रेणुका माता म्हणून आहे, यांची देवी. तिथे प्रत्येक पौर्णिमेला आम्ही दर्शन करायला जात असतो. तुम्ही पण प्रत्येक पौर्णिमेला आपल्या जवळच्या देवीला जायचं, तिथे देवीची ओटी भरा. काय जे असेल ब्लाऊज पीस, तांदूळ जे असेल घेऊन जा, दर्शन करा. हे प्रत्येक पौर्णिमेला आपण करायला पाहिजे. एक प्रकारचं दर्शन होतं आपलं. आपल्या घरामध्ये कुलदेवतेच्या टाकावर आपण कुंकुमार्चन करायला पाहिजे. जमलं पौर्णिमेला तर एक दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ वाचा, नाही जमलं सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा. साधं आणि सोपं. अमावस्या आणि पौर्णिमा कोणाच्या घरचं खायचं नाही, लक्षात ठेवा. अमावस्या पौर्णिमा 2 दिवस कोणाच्या घरचं खाऊ नका. आणि अशा पद्धतीने आपण पौर्णिमेचा जो उपवास असेल तो उद्या करावा. आणि सत्यनारायण भगवानचा जो व्यक्ती सेवा करेल, घरामध्ये आर्थिक चणचण या गोष्टी काही राहत नाही राहत. करून बघा तुम्ही, ज्यांनी आतापर्यंत अजून केलं नसेल, कमीत कमी 12 पौर्णिमा
तरी सत्यनारायण भगवानची सेवा आपण आपल्या घरच्या घरी करायची आणि काही विकत आणायची गरज नाही हो आपल्याला, काही नाही. आपण ठरवलं ना 5 अध्याय कोणत्याही पोथीतले वाचा, काही हरकत नाही. ही पूजा मी तुम्हाला सांगितली, ही साधी सोपी 5 मिनिटात पूजा सांगितली, ही साधी सोपी पूजा जरी केली आपण काही हरकत नाही. बाळकृष्णाला श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणा, परत आपण त्यांना जे फुलं असेल अक्षदा असेल ते व्हा, तरी पण खूप आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्यांनी आणि सत्यनारायण भगवानच्यांनी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.